साईराम. विषय मराठी, इयत्ता चौथी. मुलांनो, आज आपण उर्वरित भाग 2 आज आपण बघणार आहोत. कविता क्रमांक 19, आघाडी. कवी आहे शंकर विटणकर. भाग 2. आधी आपण कवितेचे वाचन करून घेऊया. तुम्ही ही कविता माझ्यासोबत बोलायची आहे आणि आपल्या वहीमध्ये पण लिहायची आहे. कविता क्रमांक 19, आघाडी. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग करा, सर्वांना पोचवी घरा घरा. छंद म्हणा की उद्योग करा, सर्वांना पोचवी घरा घरा. ही कविता वाचनही करायचं आहे आणि त्याचे पाठांतर पण तुम्हाला करायचं आहे. मग तुम्हा मुलांना ही कविता नक्कीच आवडली असणार आहे. आता आपण कवितेचे शब्दार्थांचे वाचन करूया. शब्दार्थ: वारा, विंड. वारा, वारा. भीती, 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 फियर. वाट, 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 रोड. पोहोचवणे, 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 टू रीच. अडवणे, 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 टू स्टॉप. छंद, 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 लाइकिंग. उद्योग, 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 बिझनेस. सर्वांना, 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 टू ऑल. तर हे शब्दार्थ तुम्ही लर्न करायचे आहे. तुमच्या वहीमध्ये पण तुम्ही लिहायचे आहे. आपण पहिल्या भागामध्ये कवितामध्ये आगगाडी कुठे जात होती? गावोगावामध्ये ती हुंदडत होती. त्या नदी पहाडमधून त्या गावामध्ये ती काय करत होती? फिरत होती. आता त्या गावामध्ये फिरता फिरता तिला वाटेत काय काय संकट येतात आणि ती कोणाला घाबरत नाहीये ते आज आपण पाहूया. आता मुलांनो, हे पहा चित्र. या चित्रामध्ये तुम्हाला काय बरं दिसत आहे? रस्ता दिसत आहे. त्या रस्त्याच्या मधोमध माणसं दिसत आहेत. आजूबाजूला झाडं आहेत. घरही आपल्याला दिसत आहेत आणि घोडागाडीही दिसत आहे. म्हणजेच या वाटेवर आपल्याला जाताना माणसं दिसत आहेत. आता ह्या दुसऱ्या चित्रामध्ये बघा, वादळ वारा आलेला आहे, खूप पाऊस आलेला आहे. तर त्या कवीमध्ये त्याचा शंकर विटणकर यांनी सांगितलं आहे की पाऊस वाऱ्याची नसे भीती,
वाटेत वादळ असो किती, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. आता आपली आगगाडी आहे, ती पाऊस खूप जोरजोरात येतो. त्यावेळी काय होतं की आपली जी ट्रेन आहे ती काय होते, स्लो होते. आगगाडी स्लो होते. ती पाऊस वाऱ्याला घाबरते का? तर नाही. तिला वाटेत कितीही संकट येऊ दे, पण ती काय करते, स्लो होत होत ती हळूहळू काय करत असते, पुढे जात असते. कारण तिला लोकांना आपल्या घरी पोहोचवायचं असतं आणि म्हणून ती कोणाला घाबरत नाही. ती पाऊस वाऱ्याची नसे भीती, पाऊस वाऱ्याची तिला भीती वाटत नाही. वाटेत कितीही वादळ आले तरी ती डगमगत नाही. अशी आपली ही आगगाडी आपल्याला सर्वांना आवडते, हो की नाही? आपल्याला दिसते की नाही, वाटेमध्ये आपल्याला खूप अचानक पाऊस येतो, वादळ येतं, म्हणून आपण घाबरतो, पण आपल्याला काही होत नाही, हो की नाही? म्हणजेच ती कोणाला घाबरत नाही. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, पहाड दिसत आहे, छान छान हिरवी झाडे दिसत आहेत आणि त्यामधूनच तर मुलांनो, त्या झाडांमध्ये, त्या पहाड्यांमधून ती आपली आपली गाडी कशी चालली आहे, झुकझुक करत चाललेली आहे. तुम्हाला दिसते की नाही? मग त्या कवीने सांगितलं आहे की तिला नडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. तिला नदी पहाड अडवत नाही, ती आपल्यामधून काय करत असते, आपली गाडी सरळ झुकझुक झुकझुक करत निघत असते. आणि तिला आजूबाजूची हिरवी हिरवी झाडं आहेत ना मुलांनो, ती त्यांना टाटा करत असते. आपण जेव्हा आगगाडीमध्ये बसतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की झाडं काय होत आहेत, पळत आहेत, आपल्याला असे वाटत ना, म्हणजेच ते आपल्याला टाटा करत आहेत असं आपल्याला भास होत असतो. तुम्ही नक्कीच हा आगगाडीचा प्रवास करून बघा, ज्यांनी केला नाही त्यांनी, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. आणि मग ती झाडं, आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो इतका छान असतो, हिरवागार आपल्याला दिसत असतो. आणि जे नदी पहाड आहे ते बघायलाही खूप समुद्र छान दिसतं. पहाड म्हणजे इतके छान भरलेलं असतं की त्या पहाडमध्ये बघताना खूप आपल्याला फ्रेश वाटत असतं. आणि ती झाडं, आपण त्यांच्याशी बोलत असतो, पाहिलं का, आम्ही तुला सोडून पुढे पुढे निघून जात आहोत, असं तुम्ही तुमच्या मनातल्या मनात बोलत असता. अशाच प्रकारे ही आगगाडीला नदी पहाड अडवत नाही आणि झाडं तिला टाटा म्हणत असतात. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. आता मुलांनो, ही आपली आगगाडी आहे. त्या आपल्याला ती घरं दिसत आहेत, म्हणजेच त्यांचं स्टेशन आहे. त्यांचं आपल्या घरी आपल्याला ती त्या त्या स्टेशनला ती काय करत असते, आपल्याला सोडवत असते, पोहोचवते. तर बघा, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. आता छंद म्हणजे आपल्याला आवड, हो की नाही? आणि ही ट्रेन आहे आपली, ती बिझनेस पण आहे, उद्योग पण आहे, की त्याचा आपण काय करत असतो, निघालो की पहिले तिकीट काढतो की नाही? आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणीसाठी आपण तिकीट काढतो, म्हणजे आपण त्यांना पैसे देतो, म्हणजेच त्यांचा काय असतो, बिझनेसही होतो. आणि ती रेल्वे, आपल्याला आगगाडी आपल्या सर्वांना आपल्या घरी पण पोचवत असते, हो ना? म्हणजेच ती त्या त्या स्टेशन आलं की आपण सर्वजण काय करतो, आपल्या स्टेशनसाठी खाली उतरतो आणि बरोबर त्या डब्याच्या समोर आपण उतरतो. आणि मग ती आपली गाडी परत दुसऱ्या स्टेशनसाठी जाण्यासाठी झुक 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 करत पुढे आपली धूर सोडत आपली निघून जाते. म्हणून मुलांनो, त्यांना असं कवीने सांगितलं आहे की छंद म्हणा की उद्योग करा, सर्वांना पोचवी घरा घरा. अशी ही आपली आगगाडी आहे की झुक 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 असा आवाज करत ती सर्वांना आपल्या घरी पोहोचवत असते. मग तुम्हीही प्रवास करणार ना, आणि ह्या प्रवासाचा अनुभव तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या वहीत लिहा आणि तुम्ही नक्की लिहिणार याची मला खात्री आहे. आणि ही कविता पाठांतर पण करा. तर आपल्याला काही प्रश्न बघायचे आहेत.
आणि काही यमक जुळणारे शब्द आलेले आहेत ह्या कवितेमध्ये. ते आपण सुरुवातीला त्याचा अभ्यास करूया. यमक जुळणारे शब्द लिहा. राईट द रायमिंग वर्ड्स. त्या कवितेतील शब्दातील शेवटचे शब्द म्हणजेच काय मुलांनो? रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द. एक घरा खरा, एक घरा खरा. दोन भीती किती, दोन भीती किती. तीन जाते फिरते, तीन जाते फिरते. चार माळ चाळ, माळ चाळ. हे होते आपले रायमिंग वर्ड्स, यमक जोडणारे शब्द. आता चित्र पहा. चित्रासमोरील योग्य शब्दाभोवती गोल करा. चित्र पहा. चित्रासमोरील योग्य शब्दाभोवती गोल करा. सी द पिक्चर अँड सर्कल द करेक्ट वर्ड. तर मुलांनो, आपल्याला तक्ता दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्या तक्त्यामध्ये चित्रे आहेत आणि त्या चित्रांच्या समोर काय केलेलं आहे? आपल्याला शब्दही दिलेले आहेत. त्या शब्दांच्या तिथे आपल्याला काय करायचं आहे? हे चित्र ओळखून त्या शब्दावर आपल्याला गोल करायचं आहे. तर आपण करूया सुरुवात. तर मुलांनो, पहिले चित्र काय आहे? तर त्या शब्दांचे आपण वाचन करूया आणि मग योग्य शब्दाभोवती आपण गोल करूया. तुम्ही माझ्याबरोबर शब्द परत बोलायचा आहे. वाडी वाडी, गाडी गाडी, साडी साडी, नाडी नाडी. ते योग्य चित्र काय आहे? गाडी. व्हेरी गुड. दुसरे चित्र पहा. त्याचे आपण शब्दांचे वाचन करून घेऊया. भाव भाव, साव साव, गाव गाव, राव राव. कोणतं चित्र आहे मग? गाव. म्हणून आपण योग्य शब्दावर गोल केला आहे. तिसरे चित्र आहे. त्या शब्दांचे वाचन करूया. वादळ वादळ, कातळ कातळ, पातळ पातळ, काजळ काजळ. तर योग्य चित्र कोणतं आहे? त्या शब्दावर आपल्याला सर्कल करायचं आहे. वादळ. चौथे चित्र आहे. त्या शब्दांचे आपण वाचन करूया. लाट लाट, साठ साठ, ताट ताट, वाट वाट. तर योग्य चित्र कोणतं आहे? त्या शब्दाभोवती गोल करायचं आहे. वाट. आता पाचवे चित्र कोणतं आहे? त्या शब्दाचे आपण वाचन करूया. माड माड, झाड झाड, ताड ताड, नाड नाड. ते योग्य चित्र कोणतं आहे? त्या शब्दाभोवती गोल करूया. व्हेरी गुड. झाड. मुलांनो, तुम्हाला मजा आली ना? तर आता हे तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर आपण काही प्रश्न पाहूया. प्रश्न वाचा. योग्य पर्यायी उत्तरासमोर टिक करा. रीड द क्वेश्चन अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. ए. आगगाडी कशाला भीत नाही? आगगाडी कशाला भीत नाही? 1. पाऊस वाऱ्याला. 2. आगीला. 2. आगीला. 3. शत्रूला. 3. शत्रूला. तर योग्य उत्तर कोणतं आहे? 1. पाऊस वाऱ्याला. आगगाडी पाऊस वाऱ्याला भीत
नाही. 2. आगगाडीला कोण अडवू शकत नाही? आगगाडीला कोण अडवू शकत नाही? 1. समुद्र. 2 घरे. 3 नदी पहाड. तर योग्य उत्तर काय आहे? 3 नदी पहाड. आगगाडी नदी पहाड अडवू शकत नाही. आगगाडीला नदी पहाड अडवू शकत नाही. 3. आगगाडीला टाटा करणारे कोण? आगगाडीला टाटा करणारे कोण? 1 झाडे. 2 माणसे. 3 पक्षी. 1 झाडे. 2 माणसे. 3 पक्षी. योग्य उत्तर काय आहे मुलांनो? 1 झाडे. आगगाडीला टाटा करणारे झाडे आहेत. रिकाम्या जागा भरा. Fill in the blanks. 1. झुकझुक डॅश घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. 1. झुकझुक डॅश घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. आता आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. तर कोणता आहे? गाडी. झुकझुक गाडी घराची माळ, चालती फिरती अजब चाळ. 2. डॅश म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. डॅश म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. तर रिकाम्या जागी काय योग्य शब्द आहे? छंद. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. 3. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत डॅश असो किती. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत डॅश असो किती. आता योग्य रिकामी जागी कोणते शब्द येणार आहे? वादळ. व्हेरी गुड. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. 4. तिला न अडवी नदी डॅश, टाटा म्हणते झाडन झाड. तिला न अडवी नदी डॅश, टाटा म्हणते झाडन झाड. तर योग्य शब्द कोणता येणार आहे रिकाम्या जागी? पहाड. व्हेरी गुड. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. तर मुलांनो, तुम्हाला सर्वांना आगगाडी ही कविता समजली असणार आहे. मग तुम्ही आगगाडीचं चित्र काढायचं आहे आणि तुम्ही छानपैकी ही कविता आणि दिलेले प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत? उत्तर लिहायचे आहेत. धन्यवाद.